लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक लिमिटेड नाशिक या बँकेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा शालिमारच्या आयएमए हॉल येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक लिमिटेड नाशिक बँकेचे संस्थापक सहकार महर्षी भीमरत्न कालकथित ॲडव्होकेट SD चंद्रमोरे यांनी सन 1999 मध्ये या बँकेची स्थापना केली आणि पुढे माजी चेअरमन समाजभूषण कालकथित दिनकर गोविंद पगारे आणि कालकथित उद्धव R रामटेके यांच्या प्रयत्नातून आज बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक ही नावारूपाला आली आहे। रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी बँकेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा IMA हॉल शालिमार चौक शिवाजी रोड नाशिक येथे बँकेचे विद्यमान चेअरमन ॲडव्होकेट राजेंद्र चंद्रमोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। बँकेचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करताना नाशिकच्या 25व्या सर्वसाधारण सभेत उपस्थित सभासद, संचालक मंडळ आणि मान्यवरांचे अध्यक्षांच्या वतीने स्वागत करण्यात आले। आज बँकेकडे 3852 सभासद असून 1,74,00,000 रुपये इतक्या ठेवी आहे। यावेळी सभेमध्ये दिनांक 23/9/2023 रोजी झालेल्या 24व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तांत वाचून कायम करण्यात आले। सन 2023-24 सालचा वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रक तसेच 31 मार्च 2024 अकराचे वैधानिक लेखा परीक्षण अहवाल दोष दुरुस्ती अहवालासहित स्वीकृत करणे, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या दिनांक 31 मार्च 2024 अकराच्या झालेल्या निव्वळ नफा वाटणीस मंजुरी देणे, सन 2024-25 साठी शिफारस केलेल्या वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देणे आणि संचालक मंडळाने केलेल्या शिफारशी यांनी वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देणे, बँकेचे आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षाकरिता लेखा परीक्षण करण्यासाठी वैज्ञानिक लेखा परीक्षकांची नेमणूक करणे व त्यांच्या मेहनतांना ठरवण्याचा अधिकार संचालक मंडळास देणे, बँकेचे कार्यक्षेत्र नाशिक, मुंबई, पुणे, ठाणे इत्यादी ठिकाणी वाढविणे, सभासदांच्या हिताच्या विषयांवरती चर्चा करण्यात आली। ASB बँकेचे 2023-24 चे व्हाईस चेअरमन प्रकाश बापू पगारे, कार्यकारी संचालक ॲडव्होकेट नितीन चंद्रशेखर भालेराव आणि इतर संचालकांमध्ये उद्धव रामटेके, दिनकर पगारे, रवींद्र चंद्रमोरे, श्रीकांत गवारे, सचिन वाघमारे, किरण पगारे, मुरलीधर जाधव, शकुंतला गायकवाड, माया ताजनपुरे, विवेकानंद जगदाळे यांच्यासह बँकेचे आजी माजी संचालक मंडळ सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिला विषय आपल्या बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर ॲडव्होकेट नितीन भालेराव यांनी मागच्या सभेचे इतिवृत्त वाचलेला आहे। तर मी सर्व सभासदांना विनंती करतो की याच्यावर जर कोणाला काही आक्षेप असेल किंवा काही त्याच्यात नोंदी राहिल्यात असं कोणाचं म्हणणं असेल तर आपण तशी दुरुस्ती करून हा जर विषय आपल्याला मंजूर असेल तर आपण टाळ्या वाजवून त्याचं मंजूर म्हणून स्वीकृती करणे। तर हा जो अहवाल आहे आपल्याकडे आपल्या सर्वांना दिलेला आहे, तर याच्यात आपल्याला या अहवालाबाबत जर आपलं काही म्हणणं असेल तर आपण येथे मांडावं सभा मंचावर येऊन, अशी मी सर्व सभासदांना विनंती करतो। थोडंसं सांगायचं असं आहे की रिझर्व्ह बँकेने बरेचसे नियम बदललेले आहेत आणि काटेकोरपणे ते रिझर्व्ह बँक लक्ष देते, त्यामुळे बऱ्याच बँकांना अडचणी आहेत, म्हणजे सरकारी बँकांना सुद्धा अडचणी आल्या। बऱ्याचशा सरकारी बँका दुसऱ्या बँकेत विलीन झाल्या, तर देना बँक विलीन झाली ती बँक ऑफ बडोदामध्ये, म्हणजे अशा पद्धतीने मला 5-6 बँका विलीन झाल्या। त्यामुळे सहकार खात्याकडे पण आपले जे गेले आहे, आता मी आपलं जे अधिकृत जे भागभांडवल आहे बँकेने ठरवलेलं RBIच्या नियमाप्रमाणे 1 कोटीच्या आसपास आपलं भागभांडवल आहे आणि मागच्या वर्षी साधारण 22,60,500 होतं, ते यावर्षी 23,19,300, म्हणजे त्याच्यात वाढ झालेली आहे। आणि राखीव निधी मागे आपला 15,12,790 होता, तो यावर्षी 15,37,142 म्हणजे ती वाढतोय आहे। नंतर राखीव निधी 4,68,000 होता, तो आता यावर्षी 7,74,00,000 आहे। नंतर इमारत निधी आपला 10,43,000 होता आणि तो आता 10,62,000 आहे।
यामध्ये मला थोडं सांगायचं आहे, आपला जो इमारत निधी आहे याच्यापैकी बराचसा इमारत निधी एनडीसीसी बँकेमध्ये अडकलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल, एनडीसीसी बँके ही सरकारने फार तिला त्रास दिलाय आलेल्या सरकारने, त्यामुळे तिच्यावर प्रशासक नेमलेले आहे आणि आपला जो पैसे आहे 10 लाख आपल्याला ते वसूल करताना फार अडचण येत आहे. आपली एकट्याचीच बँक नाही, अनेक बँकांचे जवळजवळ 100-150 असे 10-15 कोटी रुपये अडकलेले आहे आणि ते त्यांना परत मिळत नाही. तरी आपल्या जे सीओ आहे किंवा आपले जे मंडळ आहे यांनी त्याचे जवळजवळ 2 ते 3 लाख रुपये आपण परत मिळवलेले आहे. आणि आरबीआयने आपल्याला सांगितलं की हे तुम्ही बुडीत खात्यात धरा. आरबीआयला आम्ही सांगितलं की आम्ही हे बुडीत खात्यात धरत नाही, कारण आम्ही ते वसूल करतोय. आणि एनडीसीसीने आपल्याला 2 ते 3 लाख रुपये परत दिलेले आहे. म्हणजे दरवर्षी आपण त्यांना विनंती करतो आणि ते पैसे मिळवतोय. हा एक चांगला भाग आहे, पण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या एकूण ठेवी पूर्वी 1,31,65,00,000 होत्या, ते आता थोड्याशा कमी झाल्या. 1,23,12,989 रुपये. काय झालं, एफडी ठेवलेले होते आणि बऱ्याच लोकांनी नजीकच्या काळात म्हणजे आपलं हे चालू असताना 31 मार्चच्या आत बऱ्याचशा एफडी विड्रॉ झाल्या. त्यामुळे मग थोडस एफडी कमी झाले आणि आपल्याला ताळमेळ करताना अडचणी आल्या. नंतर आता सेव्हिंग खाते पण त्याच पद्धतीने, चालू खातं पण त्याच पद्धतीने, म्हणजे तरीही आपली बँक आज तागायत व्यवस्थित चालू आहे. म्हणजे सगळ्या सभासदांचं हे ठेवून. आणि या वर्षी आपण मागच्या वर्षी जो बँकेला नफा होता 19,967 रुपये, त्याच्यात वाढ होऊन या वर्षी आपण 54,914 रुपये नफा आपण कमवलेला आहे. आणि मागच्या वर्षी पण आपण मला वाटतं 6 का 5% आपण नफा वाटणी केली होती. तर मी सर्व सभासदांना विनंती करेन की ज्यांना ज्यांना हे नफ्याचं भाग भांडवल पाहिजे, म्हणजे तो पाहिजे नफा, तर सर्वांनी बँकेमध्ये खातं खोलावं. म्हणजे तो नफा तुमच्या वाट्याला जो येईल तो नफा खात्यात वर्ग करण्यात येईल, अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि आपण या वर्षी साधारण 10% नफा आपण म्हणजे जे हे आहे वाटप करत आहोत, डिव्हिडंड म्हणून आपण 10% या 54,000 मध्ये वाटप करीत आहेत. तर ज्यांचा जेवढा शेअर्स असेल त्या प्रमाणात तो नफा त्यांना मिळेल. तर कोणी सभासदांनी खाते खोलले नसतील सेव्हिंग खाते, तर सेव्हिंग खाते खोलावे, म्हणजे ते आपल्याला तुमच्या खात्यावर डिव्हिडंड जमा करता येईल. ही एक विनंती मी संचालक मंडळातर्फे आपल्या सर्वांना करत आहे. अशा पद्धतीने आपला वार्षिक ताळेबंद आहे. आणि मी मागच्या मीटिंगला म्हटलं होतं की आपल्याला नवीन सभासद आपण भरपूर घ्यायचे आहे, आपण थांबवलेलं नाहीये. तर मी पुन्हा सर्व सभासदांना विनंती करेन की आणखी सभासद वाढवावेत आणि घ्यावेत. आपण आपल्या म्हणजे बँकेचे फ्रेंड करावे, मित्र करावे. म्हणजे बँकेचे मित्र जर केले तर मित्रांची संख्या फार वाढेल अशी मला अंदाज आहे. आणि मैत्रीमध्ये फार ताकद असते. आता आपला भगवान गौतम बुद्धाचं जे आता नवीन येणार जे आपण मानतो, तर ते मैत्री बुद्ध म्हणून येणार आहे. तर आपण सर्वांनी जर मैत्री केली तर आपल्या बँकेच्या सगळ्याच म्हणजे ह्याच्यात डिपॉझिट मध्ये वाढ होईल, कर्ज खात्यामध्ये वाढ होईल, त्याप्रमाणे सभासद खात्यामध्ये वाढ होईल. आणि आपला जो आता यावर्षी 54,000 जो नफा आहे तो लाखामध्ये जावा अशी मी सर्व सभासदांना विनंती करेन. त्याप्रमाणे आपण कामकाज करूया. आणि आपल्याला जर कोणाला याबद्दल काही या विषयावर काही बोलायचं असेल तर आपल्याला संधी आहे, आपण सभा मंचकावर येऊन आपण बोलू शकता. या ठिकाणी मी आपण बँकेतर्फे ज्यांना आपण पुरस्कार जाहीर केला होता ते डॉक्टर अनिल सोनवणे सर या ठिकाणी आलेले नाही, पण मॅडम आलेला आहे, डॉक्टर राजश्री सोनवणे मॅडम आलेला आहे. तर आपला जो पुरस्कार आहे त्यांचा जो दिलेला तो मॅडमने स्वीकारावा अशी मी बँकेच्या वतीने त्यांना विनंती करतो. आणि बँकेच्या डायरेक्टर माया तारनपुरे आणि शकुंतला खडेराव, बँकेच्या जे बँकेने जवळजवळ 8 विषय ठेवले होते तर ते सर्व मंजूर केलेले आहे.
आणि बँकेचं कार्यक्षेत्र हे ठाणे, मुंबई, पुणे असं जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. तोही या ठिकाणी विषय मंजूर केलेला आहे. मी सर्व सभासदांचे आभार मानतो. धन्यवाद. सभा झालेली आहे. हे बँकेचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यात बँकेने जी काही त्यात बँकेचा नफा जवळपास 50% वाढून आहे. त्या सभासदांनी आणि शिकांनी खातेधारक यांनी जे मदत केली आहे ती बँक धन्यवाद करते आणि आजची सभा खेळत्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या ठिकाणी बँकेच्या वतीने काही तज्ज्ञ लोकांचा सत्कारही करण्यात आला आणि सभासदांनी जो संचालक मंडळाने 10% लाभांश देण्याचा जो डिक्लेअर केला होता, तर सभासदांनी त्याला आक्षेप घेऊन तो जो 10% निधी आहे तो बँकेच्या इमारत निधीमध्ये वर्ग करण्यात यावा अशी विनंती केली आणि संचालकांनी त्या विनंतीला मान देऊन तो 10% जो डिव्हिडंड आहे तो बँकेने इमारत निधीला वर्ग करण्याचं संचालक मंडळाने ठरवलेलं आहे. बँकेचा वाढता आलेख हा एक चांगली बाब आहे. आपण या वर्षी बँकेला 54,000च्या आसपास नफा झालेला आहे. खरं म्हणजे तो फार कमी आहे, पण बँक व्यवस्थित चालू आहे. सर्व संचालक, सभासद व हितचिंतक यांनी चांगल्या पद्धतीने बँकेला मदत केल्यामुळे आम्ही ही बँक 25व्या वर्षात पदार्पण करून पुढे ही बँक चांगल्या पद्धतीने कामकाज करील असे मी सर्व संचालकांच्या, सभासदांच्या वतीने आश्वासन देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.